मंडळी नमस्कार. परत एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी. पैलवान डेअरी फार्म सातारा रोड यांच्या माध्यमातून आणि बेंगलोरचा नवीन लॉट उतरलेला आहे. आपल्या बरोबर सागर दादा आहेत. दादा नमस्ते. नमस्कार सर. काय सांगचाल या लॉटला किती गाय आणल्यात किंवा काय? या लॉटला आपण बेंगलोरवरून डायरेक्ट 3च गाय आणलेल्या आणि या लाईन 4 गाय उभ्या आहेत. त्या सर्व गाय मागच्या वेळेला मी विकलेल्या आहेत. 2 ठिकाणाहून आल्यात. एकाकडनं 2 आणि एकाकडनं 2 अशा गाय आलेल्या आहेत. हिथं सेट झालेले एक वेत झालेले आहेत आणि गायींची विक्री झाली आहे. थोडा आपण लेट झाला व्हिडिओ बनवायला कारण या सर्व गाय विकलेल्या आहेत. पण त्यांनी जिथे गाय विकलेल्या होत्या ना 34, 38, 40 लिटर ह्या रेंज मध्ये दूध दिलेल्या गाय सगळ्या चारी एकदम टॉप साईजच्या. आता ही किती वेताला दूध दिल किंवा काय? गाय आता ही 3ऱ्या वेताला आहे. गायनं 2ऱ्या वेताला 40 लिटर दूध दिले. 40 प्लस दूध आरामात दिल गायचं. ब्रीड एकदम टॉपचे एकदम सगळे पहिल्यापासून म्हणजे बेंगलोरचे व्हिडिओ आहेत, आपल्या इथले व्हिडिओ आहेत. टोटल पूर्ण जबरदस्त अशी गाय आहे. ही सुद्धा गाय 38 लिटर पिळी आहे पहिल्या रोला. याचे पूर्ण व्हिडिओ आहेत आणि रेकॉर्ड आहे. आता ह्यांना भरलेले सिमेंटचे वगैरे सर्व रेकॉर्ड आहेत. आता काय होतं माहिती का, ज्यावेळेस आपण आपल्या भागात गाय देतो, आता मी नेहमी सांगत आलो की बेंगलोरच्या गायची सिमेंटची गॅरंटी आपण घेत नाही, पण आपल्या इथे जर शेतकऱ्याला दिली असेल तर ती सिमेंटची गॅरंटी देऊ शकतो की गायला कुठलं सिमेंट भरलेलं. तसं यांचं रेकॉर्ड माहिती आहे, यांना भरलेली सिमेंट माहिती आहे. त्याच्यानंतर ही गाय अजून एक 12-13 दिवस बाकी द्यायला. जबरदस्त ऑर्डर करते गाय ही. एकदम कम्प्लीट आहे म्हणजे बघू शकतो तुम्ही. ही जी व्हिडिओ सुद्धा मागच्या वेळेला टाकू आपण इंस्टाला, ती लक्षात येईल. लय जबरदस्त कास करतील. 38 लिटर दूध दिलेलं आहे गायने. या थोडं पुढच्या पार्टीला पेमेंटच्या अडचण असल्यामुळे गाय विकल्या. ही सुद्धा गाय एकदम टॉप साईज 37-38 लिटर रेकॉर्ड आहे गायचे. या किती वेताची? आता 2ऱ्या वेताला खाली व्हायला आहे. पहिल्यावर हसले दिसते. सांभाळली चांगली त्यांनी. आता काय झालंय माहितीये का, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची अडचण परिस्थिती आता बिकटच आहे. ते आज असा कुठला शेतकरी नाही की त्याच्याकडे बाबा पैसे शिल्लक आहेत. कोणाला गाई घ्यायची असली तर जुनं नवं केल्याशिवाय घेता येत नाही, किंवा काय आर्थिक अडचण आली मोठी तर मग जनावर विकण्याशिवाय पर्याय राहत नाही. शेवट शेतकऱ्याची अवस्था शेतकऱ्यालाच माहित असते. सगळे नाटक करायचं, पैसेच नाटक कुठे करायचं. या आलेली माणसाला वेळ मारायसाठी मग ती एवढ्या लाडानं आता एवढी चांगली जनावर विकायची काही गरज नसती. पण जर नड जर तशी असली तर माणसाला नाईलाजाने विकावे लागतात. आता ही गाय वेळलेली आहे. आता आजच्या कंडिशनला गेलं 31-32 लिटर चालू दूध आहे. आज 6 दिवस झालेत वेळेला. आता काय बसून उठली आहे. आता गेला 16 लिटर एका टायमाला दूध आहे. आणि आता ही जी लास्टला बसलेली गाय आहे ही, आता ही गाय बघा मित्रांनो बेंगलोरवरनं खरेदी केलेली. गायचं 42 लिटर दूध सांगितलेलं समोरून. आणि गाय आता एक म्हणजे बेसिक मुद्दा बोलायचं म्हणलं तर एक तुमच्या फायद्याचा सुद्धा आणि एक आमच्या नुकसानाचा सुद्धा, त्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. गाय ही वेळेली घेतली बेंगलोरमध्ये. गायची खरेदी 2 लाखाच्या घरात आहे आणि ह्या गायची वार पडली नाही. पुढच्या मालकाने सांगितलं नाही, काय नाही. गाय वेळलेली, गाय घेतली. बाबा काय होतं माहितीये का, शेवट आता माणसं म्हणतील की बाबा ही तुम्ही एवढं जाणकार असून तुम्हाला कसं कळलं नाही गायनं वार नाही पडली ती. आता एखाद्या गायची जर वार नाही पडली तर ती कळतं कधी 1-2-3 दिवसानंतर कळतं. ज्यावेळेस गाय इन्फेक्शन टाकायला चालू करते त्यावेळेस आपल्याला समजतं की गायची वार पडलेली नाही. आता तिथं गाय येऊन 1 दिवस झाला, रात्री गाय विलीन, सकाळच्या पारी गायचा व्यवहार झाला. पुढचा मालक म्हणे की बाबा गायची वार पडून गेली रात्री. त्याच्यावर विश्वास ठेवून गाय घेतली. 40 प्लस दूध सांगितलं. गाय पण ब्रीडची आहे, त्या साईजचे की कमीत कमी 35-40 लिटर दूध दिली ह्या क्वालिटीची गाय होती. गाय हिता आणल्यानंतर समजलं गायची वार पडली नाही. आता एवढ्या किमतीची गाय आज आपण एखाद्याला गाय दिली, आज आपण व्हिडिओ वगैरे बनवतो किंवा कुठे व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं, इन्स्टाला स्टेटस ठेवलं तर त्यात आपण खाली मेन्शन करतो की ही गाय 30 लिटरचे, 35चे, 40चे, XYZ जी काय तिचं दूध असेल ती. त्यात होतं कसं माहितीये का, जी लोक आपल्याकडे खरेदी करतात ती लोक काय ठेवून खरेदी करतात. समजा आपण एखाद्याला 40 लिटर दूध जर सांगितलं ना तर पुढे काय घेणाऱ्याच्या डोक्यात एवढी मेंटॅलिटी असते की कमीत कमी काय 35 लिटर तरी दूध दिलं पाहिजे. की 40 सांगितलं व्यापाऱ्यानंतर गायनं 35 दूध दिलं पाहिजे. आता 35 दिलं पाहिजे. 40 सांगितलेलं गायनं जर एका टायमाला 5 आणि 6 लिटर जर दूध दिलं तर ते पुढच्याला पण नाही सहन होऊ शकत आणि कोणीच ऍडजस्ट करू शकत नाही. ही फक्त व्यापारी ऍडजस्ट करू शकतात. आता ह्या गायची एवढी अशी कंडिशन आहे की 2 लाख रुपयाची गाय 12-13 हजाराचं ट्रीटमेंट केलं. आज विकायची म्हणलं तर कोण मला वाटत नाही लाख रुपयाला गाय गेलं म्हणून. कारण गाय तिथे दूध किती 5 लिटर 5.5 लिटर 10 ते 11 लिटर गेला दूध चालू आहे आता.
आणि अजून याला खर्च करायचा आहे, अजून याला 8-10 हजार ट्रीटमेंट जाणार आहे. अशा आता काय उठू नको. ट्रेस मध्येच आहे ती काय ते डोकं ट्रेस म्हणून बाहेर काढली या खुराक वगैरे खाती पूर्ण, पण जिथे बाकीचं करायला लागतंय ही फक्त आपणच करू शकतो. आणि आपण असं कोणाला पाठवत नाही. म्हणजे एखादी गाय जरी विली, अशी काही समस्या निर्माण झाली तर ही गाय मी कधी विकत नाही. या गायीला भरपूर मागणी झाली. ज्यावेळेस मी या गायचं स्टेटस ठेवलेलं ना बँगलोर मधनं, मला बऱ्याच लोकांनी या गायबद्दल विचारलेलं आणि ऑनलाईन सुद्धा गाय विकता येत होती. पण ऑनलाईन गाय विकताना सुद्धा माझं काही निकष असतो की बाबा गाय गेली 2 दिवस असली, व्यवस्थित असली. आज काय होतं माहितीये का, अमोल आता क्लिअर बोलायचं म्हणलं, काय लोकांना या गोष्टीचा राग येईल, कोणाला नाही यायचा. पण आपल्या मनस्थितीसाठी रिअल सांगायचं म्हणलं ना, आपण धंदा करतो 5-10 हजार रुपयावर, गाई माझा 5 ते 10 हजार रुपये कमावतो. त्या 5 आणि 10 हजारासाठी 2 लाखाचे 4 लाखाचे कोणाला ऐकून घेऊ शकत नाही. आता तर मी सरळ कंडिशन ठेवली, बाबा शीत गाय आपल्याला एखाद्याला चांगली वाटली, वैरण खाते या, खाद्य खाते या, गाय नॉर्मल आहे. तुम्हाला गाय ठरवल्यानंतर गायमध्ये तिळभर जरी फॉल्ट वाटला, 1% जरी वाटलं की बाबा ह्या गायीमध्ये अशा अडचणी येऊ शकते या, किंवा ही गाय माझ्या मनी बसना, ही गाय जरा आजारी दिसते या, किंवा ही गाय व्यवस्थित नाही, तुम्ही गाय सोडून देऊ शकता. पण शिकून गेल्यानंतर त्या वार नाही पडली, ही नाही पडली, ह्या गोष्टीला आपण जबाबदार नाही आणि राहणारच नाही. क्लिअर सांगून द्या. म्हणजे मी आता देतो तर क्लिअर सांगून देतो. मी व्हिडिओ मध्ये काय सांगतोय माहितीये का, की लोकांचं काय झालंय माहितीये का, आपण लोकांची बरेच अडचणी स्वतः सॉल्व्ह केल्या, आपण त्याचं स्वतःचं नुकसान करून घेतलं. मी कधी बऱ्यापैकी मी काय विचार करतो, चला एखाद्याला आपण कव्हर केलं, शेवट आपण व्यापार करतो, 1 लॉटचा आपण प्रॉफिट सोडलं तर पुढचा शेतकरी जगतो. पण काय होतं माहितीये का, प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीला आपण जबाबदार नाही राहू शकत. आज देताना चांगलं जनावर द्यायचं आणि उद्या काय उलट सुलट झालं तुम्ही सांगत बसा, असं झालं तसं झालं, त्यात तथ्य नाही. आज आपण गाय घेतो ना, त्या 4 गाय आणल्यात ना, त्या महाराष्ट्रातल्याच गाय, 2 आपल्या तालुक्यातल्या गाय ती, म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या वाईमधनं, आणि 2 गाय आल्यात पुण्यावरनं. ह्यांना आता लाईव्ह फोन लावतो, ह्यांनी केसाची जरी गॅरंटी घेतली का मला सांगा. ह्यांनी काय केलं, व्यवहार ठरला हिथं, एकदा व्यवहार ठरला की गाय हिथं येऊन जगू द्या, मरू द्या, त्याने डबल दूध देऊ द्या, नाहीतर नाही देऊ द्या, कोणी 1 रुपयाला जबाबदार राहत नाही. आपण एवढी गॅरंटी वॉरंटी लोकांना देते, ही सवय लावली. ही सवय मी चांगल्या कामासाठी काय लावलेली माहितीये का, की तुम्ही जी बाजारात जाऊन फसत होता, आज छोट्या मोठ्या कारणाने त्या गोष्टीला मी जबाबदार आहे की माझ्यामुळे काय आहे ना, महाराष्ट्रात लोकांना गॅरंटी द्यायला भाग पडावं लागलं. ह्याच्यापूर्वी कसं होतं, ज्यावेळेस आपण हा गॅरंटी म्हणता चालू केला किती वर्षापूर्वी, 2-2.5 वर्षापूर्वी हा विषय आपण चलनात आणला. त्याच्यापूर्वी व्यवहार कसं होत होतं गायींचं, सडबंद अंग बाहेर, तर पण नाव आलं आपलं बोलाय पुरतं, परत कोणत्याच बघत नव्हतं. आणि 4 रस्त्याची माती म्हणून लोक गायचा व्यवहार करायचे, एकदा सोडली की विषय संपला. त्या विषय संपल्यावर आपण गॅरंटीवर आणलं, दुधाच्या गॅरंटीवर आणलं, गायचं बेसिक आलं, आपण गायची माहिती पुरवली, दूध कसं काढायचे, ब्रीड कसं बनवायचे, तुम्ही गाय डेव्हलप कशी करायची, ह्या सर्व गोष्टी जेवढं माझं नॉलेज होतं किंवा जेवढं मी शिकलेलो होतो इतर लोकांच्या माध्यमातून इकडून तिकडून, हे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं. की कशासाठी पोहोचवलं, बाबा भागात चांगल्या गाय तयार होतील, दूध धंदा पुढे जाईल, आपणही पुढे जाणार, आपला बी फायदा आहे, पण इतरांचा बी फायदा होईल, सगळ्यांचा फायदा व्हावा यासाठी या गोष्टी सुरू केल्या. त्याच्यामुळं आता तो एक मुद्दा झाला वाराचा, की बाबा ही मी सण करू शकतो, मी कव्हर करू शकतो, होईल ना होईल, माझं किती जातील ते मलाच माहिती. पण एक तुमच्यासाठी म्हणून मी सांगतो मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या गोट्यात एखादी गाय विली आणि जर त्या गायची वार नाही पडली मनानं, समजा तुम्ही गाभणमध्ये गाय चांगली सांभाळली, आता गायची वार कुठल्या नाही पडत, ज्या गायच्या गाभणमध्ये पोषण होत नाही, गाभण का ज्यावेळी ड्राय पिरियडवर गाय असते, त्याला जर व्यवस्थित मॅनेजमेंट नाही झालं, खाद्य त्याला लागणारे जे सर्व घटक मिनरल्स वगैरे आहेत, ड्राय मॅटर आहे, नीटनेटका नाही दिला, त्याची आपण जर व्यवस्थित काळजी घेतली नाही, तर ह्या गायची वेल्यानंतर वार पडत नाही. आणि वार न पडल्यानंतर लोक काय करतात, डॉक्टर बोलून वार काढून घेतात, हातानं वार काढून घेतात. तर हातानं वार काढून घ्यायची ना, हातानं वार काढून घेतली की तुमच्या गायचं 90% नुकसान झालं. कारण काय होतं माहितीये का, चुकून जर पिशवीला जर धक्का लागला तर ती गाय शेवट मरणाकडेच जाते. मग पुन्हा डॉक्टर लोक काय करतात, शेतकऱ्याला लुटतात, मग त्याला 30-40 हजार रुपये खर्चायला भाग पडतात आणि शेवट म्हणते की गायला तुझ्या फॉरेन बॉडी. आता ही नवीन प्रकार फॉरेन बॉडी ज्या गायला असती, जेवढं मी समजतो 6-7 हजार गायी विकल्यात माझ्या दावणीला, 1000 पेक्षा जास्त गायी वेल्यात. एखाद्या गेलं तर फॉरेन बॉडी असेल ना, तर गायच्या टायमाला गायचे ते सिम्पटम दिसतात. गाय ज्यावेळेस वेन मारते ना, त्यावेळेस गायचं ते पेन सगळा दिसतो, त्यात गाय जाती किंवा वार पडताना गाय जाते. गाय वेल्यानंतर खाणाऱ्या पिणाऱ्या गाय 15-20 दिवसानंतर आजारी पडून, 1-1.5 महिन्यानंतर जी डॉक्टर लोक म्हणतात ना या गायला पहिलीच फॉरेन बॉडी, ती 99% त्या शेतकऱ्याला मूर्ख बनवतात, पैसे गमवून मूर्ख बनवतात. कारण त्यांना काय झालेलं असतं की त्यांचं पर्याय सगळे संपलेले असतात, त्यांची कमाई पूर्ण झालेली असती, मग ह्याला शेवट काहीतरी टॅग लावायचा आणि खापर कोणावर फोडायचं. तर मेन मुद्दा, गाय वेल्यानंतर वार हाताने न काढले
वार हाताने न काढल्यावर काय करायचे? गायला वेटमेटचं इंजेक्शन द्या, वेटमेट आहे, प्रेगमाडी आहे, ही इंजेक्शन देऊन ठेवा. गाय गेल्यानंतर 12 तासानंतर द्या. पुन्हा तिच्या अजून एक परत चौथ्या दिवशी परत रिपीट करा, परत ते इंजेक्शन द्या. 5व्या 6व्या दिवशी पूर्ण वार पिकून बाहेर पडते. त्याच्यानंतर त्याला ती सेप्टेपर्टॅझो वगैरे ती ट्रीटमेंट आहे. जायडोपर्टॅझो देऊ शकता, एक्सेप्टॅझो देऊ शकता, एक्सिड देऊ शकता. ही सगळी अँटीबायोटिक्स आहेत. ह्यानं ती गायचं ते इन्फेक्शन कव्हर होतं आणि गायला औषध सोडण्याने व्यवस्थित म्हणजे गायची एनर्जी डाऊन न होण्यासाठी त्याला टॉनिक वगैरे चालू ठेवणे. ह्यानं गाय ती डेव्हलप होती, मेंटेन होती. फरक पडतो नाही असं नाही की ज्या गायची वार पडल्यानंतर जी गाय 35 लिटरची कॅपॅसिटीची आहे, जर तिला वार लागली, वार नाही पडली नाही, ह्या ट्रीटमेंटनं सगळं केलं तर ती गाय 28-30 लिटर दूध देऊ शकते. जी नॉर्मल वार पडल्यावर 35 दूध देणार असते त्याची ही ट्रीटमेंट नंतर 28 लिटर दूध निघतं. 6-7 लिटर दूध कमी होतं, पण गाय खराब होत नाही. गाय व्यवस्थित राहते, पुन्हा गाय गाभण व्यवस्थित राहते. हातानं वार काढणं म्हणजे हातानं गाय मारून टाकण्याबरोबर आहे. त्यामुळे सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे की कुणीच हातानं वार काढू नका. डॉक्टर तुमचा किती हुशार असू द्या, वेडा असू द्या, कसलाही असू द्या, हातानं वार काढू नका. नक्कीच. आणि आजची सगळ्यांना आतुरता आहे, आम्हाला बी आतुरता आहे खालची गाय बघायची. दाखवू की. एकदम जबरदस्त आणि टॉपची गाय खालच्या गोट्यात. सेपरेट हा VIP गोटा आहे का? नाही आता गाय मोठी आहे तिथे त्यांची त्या गायांमध्ये साईजला बसना. गाय बघू शकता तुम्ही, 6 दात दुसऱ्या व्यताची. मित्रांनो बघा जबरदस्त 6 फूट आयडी माझी आयडी जेवण बघा गाय कुठं लागते. जबरदस्त अशी टॉप म्हटलं तरी चालेल. आणि तुम्हाला व्हिडिओ तरी काय बाकी एक टन बोजा आहे गायचा. एकदम जबरदस्त अशी गाय आहे. आणि एवढी मोठी गाय बघा, फ्रेश किती आहे, रवंद वगैरे बघा, त्याचं सगळं नॅचरल एकदम जिथल्या तिथं. ही सांभाळणी काय होतं माहिती का, ही जी दूध निघतं गाय घ्यावे त्यांनी ज्यांना सांभाळायची माहिती आहे. आणि कच्ची गाय अजून 20-25 दिवस बाकी आहे, तुम्ही बघा पूर्ण कास मुकळी. ज्यावेळेस गाय कासाला लागल ना, आणि गायला लांब दिली नाही, गाय मी इथे तरडगाव म्हणजे आपल्या इथे भागात विकली आहे, लोणंदजवळ तरडगाव मध्ये गाय दिली आहे. ज्यावेळेस गाय कासाला लागल आणि दुधावर दिली ना, त्यावेळेस आपण 100% गाय त्याला मिळतील एवढं. आणि किती दिल दूध काय अंदाज तुमचा? गायचं बेंगलोर मधलं रेकॉर्ड 47 लिटरचा आहे, पण आपण 50 लिटरची गॅरंटीत मी गाय दिली. व्यताची किंवा दाताला काय आहे? गाय दुसऱ्या दाताला, ओरिजिनल दुसऱ्या दाताला 6 दात आहे. दाखवतो म्हणजे दिसतंय 6 दात गाय. ह्या साईज मध्ये 6 दात गाय मिळणं लय रेअर आहे. माझ्याकडे परवा दिवशी अकलूजवरून एक पार्टी आली, त्यांच्याकडे सुद्धा माझे 17-18 गाय आहेत. ती पंजाबवरून जाऊन आले जातात एक 10 दिवसापूर्वी. तर त्यांनी मला सांगितलं की ह्या साईजची 6 दातची इतक्या दुधाची गाय पंजाबला आज घ्यायचं म्हणलं तर 10 लाख रुपयाला येत नाही. कमीत कमी 10 लाख रुपये द्यावंच लागतं जर गाय दाताला शिल्लक असेल आणि ह्या साईज मध्ये असेल. आता तुम्ही 10 लाख म्हणताय किंवा 5 लाख म्हणताय, पण एवढ्या तिच्या दुधाची किंमत तरी एवढी होती का? ती कशासाठी घ्यायची काय? मुळात विषय कसा आहे माहितीये का, हा विषय कसा आहे माहितीये का, हा ब्रीडचा विषय. आता ह्या जी किमती आहे ती, आता ह्या किमतीवर 100% आपण बोलणार आहे की इतक्या किमतीच्या काय घ्याव्यात का नाही घ्याव्यात. आता ही काही घ्यावी कोणी, बाबा ज्याला ब्रीड बनवायचे. एक प्रॅक्टिकल बोलायला गेलो तर एवढ्या किमतीत 3 गाय चांगल्या येतात. 3 गाय मीच देऊ शकतो 35-40 लिटर येणाऱ्या. 35 लिटरच्या तर मी 3 गाय देऊ शकतो ह्या एका गायच्या किमतीत. त्या 3 गायांमध्ये ऍव्हरेज 90-100 लिटर दूध निघेल. ही गाय काय 100 लिटर दूध देणार नाही, 50 लिटर दूध देऊ शकते. पण ही गायची जनरेशन मेंटेन करेल ना. आता ह्या गायला जी काय समजा कालवड झाली किंवा पुढच्या वेळेला जरी झाली, हिच्याकडून एक जरी कालवड मिळाल्या, यांना 1-2 कालवडी मिळाल्या, तर ह्याचं पहिला रेकॉर्ड 47 आहे. हिचं होणारं कालवड जर व्यवस्थित तयार केलं, व्यवस्थित एकदम मॅनेजमेंट असेल ना, तर ह्याचं कालवड फर्स्ट टाइमला 50+ दूध देणार. मी अशा गाय काय असतो ह्या रेअर गाय म्हणजे थोडक्यात कसं, एखादा बैलगाडीचा हे असतो मैदान असतं, मैदानात 1000 गाड्या येतात. पहिला नंबर गाड्या किती त्यातल्या करते ती, पहिली टॉप 3च गाड्यांचा नंबर येते ती, पहिलं टॉप 3च. तशी काय आमची टॉप 3 मधली गाय आहे. आणि या टॉप 3 मधल्या गायची व्हरायटी पण टॉप 3 मध्येच राहणार. आता मेन मुद्दा काय माहितीये का, ही किंमत मागं राहू द्या, दूध मागं राहू द्या. मला इंस्टाग्रामला मी जेव्हा व्हिडिओ टाकली तेव्हा एका शेतकऱ्यानं कमेंट केली. आतापर्यंत निगेटिव्ह कमेंटला बरेच प्रतिसाद दिला, पण एक पॉझिटिव्ह कमेंट मला खरंच आवडली. त्या शेतकऱ्यानं मला कमेंट केली की पहिल्यांदा तुम्ही 5 लाखाची गाय घेतली, तुम्ही 10-8.5 लाखाला गाय विकली, फक्त आम्हाला असं सांगा की ही गाय आपल्या इथं कशी बनवायची. आणि मला खरोखर तो विषय आवडला, म्हणून मी दादाला म्हणलं गाय सगळ्या विकलेल्या आहेत, ही सुद्धा गाय विकलेली आहे, पण व्हिडिओ का बनवायचा होता की ही गाय आपण बनवू शकतो, आपल्या गोट्यात सुद्धा बनवू शकतो. कसं बनवायचं तर त्याचं मेन रिझन मी सांगणार आहे की गाय कशी बनवायची आपल्या महाराष्ट्रात, आपण ही गाय कशी बनवू शकतो आपल्या गोट्यात. तर आता सरासरी आपल्यापासून घेतलेल्या किंवा तुमच्या घरी सुद्धा एखादी गाय जर असेल 35-40 लिटर दूध देणारी, कमीत कमी म्हणजे अशा टाईपची कालवड बनवायसाठी गायचं तिची आई किती लिटरची असावी, तर एक 35-40 लिटरची गाय पाहिजे. त्या गायचं प्रॉपर जेनेटिक्स माहित करून घ्या. म्हणजे आता काय झालंय माहितीये का, महाराष्ट्रामध्ये इनब्रीडिंग प्रकार भरपूर वाढलेला आहे. लोकांना माहित नसतं काय कुठल्या ब्रीडचे,
त्याला भरलेलं सिमेंट मग ते सगळं क्रॉस ब्रीडिंग तयार होते, त्यालाच इनब्रीडिंग म्हणतात त्या ब्रीडच्या भाषेत. तर गायचं प्रॉपर एखाद्या चांगल्या डॉक्टरकडनं जेनेटिक्स चेक करा की गाय कुठलं म्हणजे ओरिजिनल गाय कुठल्या सिमेंटची आहे, तर तिला जी आपल्याला पैदास करायची आहे ती कशा पद्धतीने केली पाहिजे, कुठल्या जातीची करावी, ABS ची करावी, डेन्मार्कची करावी का WWS ची करावी. बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय होतोय माहितीये का, त्यांना जी सिमेंट अवेलेबल होतंय मेडिकलमध्ये किंवा त्यांच्याकडे येणाऱ्या डॉक्टरकडे ती सिमेंट भरलं जातंय. तर ते असं न करता तुम्हाला जर प्रॉपर ब्रीड बनवायचं असेल, असं कालवड जर घरी तयार करायची असेल ह्या टाईपची गाय, तर प्रॉपर ब्रीडिंग करावी लागेल. कालवड तयार करा, सिमेंट भरा, ज्यावेळेस तुमच्याकडे कालवड जन्मल त्या गायला कालवड होईल तर त्या कालवडाला तुम्ही प्री मॅच्युअर करू नका. आता काय होतं महाराष्ट्रात माहितीये का, शेतकरी कालवड चांगले सांभाळतात, 3 लिटर 4 लिटर एका टायमाला दूध पाजतात, दिवसाचं 6 ते 8 लिटर दूध पाजतात. कोण 3 महिने पाजतोय, कोण 4 महिने पाजतोय, काय काय लोक 6-6 महिने दूध पाजतात. ही 5-6 महिने दूध पाजण्यामुळं काप स्टार्टर वगैरे लहानपणापासून असते, मुरघास असतोय आणि संगोपन चांगलं आणि अति चांगलं संगोपन धोक्याचं आहे. आज महाराष्ट्रातल्या कालवडी रिझल्ट काय देत नाही, त्याचं मेन रिझन मी माहित करून घेतलं एवढे 3-4 महिन्यात. बऱ्याच मी काय काय लोकांच्या गोठ्यांवर व्हिजिट केल्या की जी लोक 14-14, 15-15 वर्ष झाल्या ब्रीडवर काम करतात. मित्रांनो, ही गाय ज्या माणसाला दिलेली आहे ना मी, त्याच्याकडे 25 वर्षापूर्वी 60 लिटर दूध देणारी गाय होती. 25 वर्षापूर्वी. आज मला कुठल्याही डॉक्टरने चॅलेंज करावं की 25 वर्षापूर्वी महाराष्ट्रात ब्रीडचा काय विषय होता का, ABSचा आणि डेन्मार्कचा आणि WWSचा, कुठे नाव गाव नव्हतं. ही सगळं 10 ते 15 वर्षात सुरू झालं. 2011-12 पासून हा विषय फोकसमध्ये आला जास्त. त्याच्या आधी तर कोण म्हणजे आता एवढं ब्रीडवर काही विषय नव्हता. लोक सर्रास आपली जी गव्हर्नमेंट डॉक्टरकडे सिमेंट असेल त्याच्यापासूनच ब्रीड बनवत होती. तर ह्या शेतकऱ्याकडे ज्याने गाय घेतली त्यांच्याकडे 2000 सालीच 60 लिटरची गाय होती घरची. तर त्यावेळेस लोकांना जेनेटिक्स टिकवता आलं नाही की त्या गायची वंशावळ जपता आली नाही. जर त्यांनी त्याच्या व्यवस्थित कालवडी तयार केल्या असत्या, ब्लड लाईन मेंटेन केली असती, तर आज पंजाबपेक्षा जोरात गाय महाराष्ट्रात असते. तर हाच गटून परत टिकावं म्हणून मी त्यांना ही गाय दिली. ही गाय मला त्यांच्यापेक्षा दुसऱ्याला 1.5 लाख रुपये वाढवून माहिती. पण गाय जवळ येण्यामागचं एकच कारण होतं की बागात ब्रीड बनावं, त्याचा रिझल्ट आपल्या भागात बघायला मिळावा म्हणून एकदम थोडक्यात मी गाय त्यांना दिली. तर विषय मेन मुद्दा आपला काय की अशी कालवड घरी बनवायची. जर ती कालवडीला जी तुम्ही खर्च करताय लहानपणी, प्रमाणाच्या बाहेर खाद्य चालताय, त्याला 9 महिन्यात तुम्ही 350-400 किलोच्या रेंजमध्ये आणताय, 300 किलोच्या रेंजमध्ये 100% आणताय, पण हीच तुमच्यासाठी धोक्याचं आहे. काय होतं माहितीये का, जास्त मुरघास ओला चारा खाण्यामुळं जी वासरू प्री मॅच्युअर तयार होतोय ना, ती तुम्हाला दिसतंय, ती त्याचं वजन वाढलंय, हाईट वाढली, शेप वाढलाय, पण त्याच्यामधली जी स्ट्रेंथ वाढत नाही. ती वासराची आदतमध्ये जी तुमची येतात पहिल्या येताला, तुमचं 9-10 महिन्यात किंवा वर्षात जास्तीत जास्त 15 महिन्यात तुम्ही वासरू लावता, ती वासरू येतं किती महिन्यात तुमचं 1-2 वर्षाच्या आतच डिलिव्हरी करून जातं. तर तसं नाही झालं पाहिजे. कमीत कमी वासरू भरायच्या टायमाला 1.5 वर्षाचं पाहिजे माझ्या हिशोबानं. आणि ही वासरं ज्या लोकांनी तयार केलेली आहेत ना, ही ह्यांची सगळी पेडिग्री आहे की जर वासरू तुम्हाला ह्या लेवलची जर साईज घ्यायची असेल तेव्हा दूध द्यायला साईज पण लागते आणि मॅच्युरिटी लागते. मेन म्हणजे मॅच्युरिटी, परिपक्वता लागते. ती जर परिपक्व असेल तरच दूध देतं. ते तुम्ही फक्त आदतमध्ये डोक्यावर वासरू तयार केलं, त्या वासराला दूध निघत नाही, कारण ती त्या गोष्टीसाठी तयार नसतं. थोडक्यात म्हणायला गेलं तर 14 वर्षात सुद्धा एखाद्या मुलीला मुलं होऊ शकतात जेनेटिकली, म्हणजे सायंटिफिकली होऊ शकतात, पण त्याचा काय फायदा नाही. त्याचं बेसिक खराब होऊन जातं, पुढे पूर्ण बॉडी स्ट्रक्चर खराब होतं. त्याची जी वय मर्यादा 18 ते 21 आहे कमीत कमी, ती कशासाठी आहे की पुढची फिजिकल कंडिशन टिकून राहण्यासाठी. तसंच गायमध्ये सुद्धा आहे. गायला जर तुम्ही 1-1.5 वर्षापर्यंत थांबला, व्यवस्थित गायला खाद्य लिमिटमध्ये खाद्य आणि चारा चांगला, आणि त्या चांगल्या चाऱ्यामध्ये जास्तीत जास्त ड्राय मॅटर चारला गेला, तुम्ही वाळला चारा जास्त प्रमाणात चारला गेला, मी म्हणत नाही की तुम्ही पूर्ण वाळला चारा, पण ही जी तुम्ही नेपियर चारताय, वाढ चारताय, ही नुकसानाचं काम आहे, ही फायद्याचं काय नाही. ह्यानं पूर्ण तुमच्या गायचं डायजेस्टिव्ह सिस्टम सगळं खराब होऊन जातं. ह्यानं गाय तर वाढते तुमची, थोडक्यात ती भात खाऊन तब्येत केलं जाते. अशी घटीव तब्येत होऊ शकत नाही, फिटनेस वाली काही होऊ शकत नाही. आपल्या इथे गायला काय होतं, फिटनेसची कमतरता सगळ्यात मेन. गाय हाईट दिसते, साईज दिसते, पण गायमध्ये फिटनेस नसतो. बेंगलोरवरनं गाय ज्या येतात आपल्या, ह्या पूर्ण वाळ्या चाऱ्यावर जास्तीत जास्त 70-75% वाळा चारा खाल्लेला असतो, त्यामुळे त्या गायमध्ये फिटनेस असतो. येणारा प्रत्येक कालवड बेंगलोरवरनं जी चांगलं दूध देतं इथं, त्याचं वय कमीत कमी ते दाताला 4 दात 6 दात असतं. म्हणजे ती वासरू 4.5-5 वर्षाचं असतं पहिल्याच वेताला, आणि तुमची 4.5 वर्षाची कालवड तुमची 2ऱ्या-3ऱ्या वेताला वेळेला असते. हा डिफरन्स लय मोठा आहे. हा डिफरन्स कव्हर करायचा. हा डिफरन्स जर तुम्ही कव्हर केला, 1-1.5 वर्षापर्यंत थांबला, प्रॉपर ड्राय मॅटरनं जर वासरू तयार केलं आणि ती वासरू जर व्यवस्थित तुम्ही लावलं तर तुम्ही, आणि ब्रिडिंग, त्याची जी ब्रिडिंग आहे ती व्यवस्थित जर तुम्ही जेनेटिकली केली व्यवस्थित, तरच तुम्ही या क्वालिटीची गाय घरी बनवू शकता. मग ती तुमच्या 35 लिटरच्या गायचं कालवड पहिल्या वेताला आरामात 35-36 लिटर दूध देऊ शकतं, म्हणजे पुढे जाऊन 50-55 लिटर दूध देऊ शकतं.
त्याचं मेन सगळ्याची त्याचं जी हे आहे ना ग्राफ आहे ना ते ह्या पद्धतीने आहे की गाई लावताना गडबड न करणे. आता ही दुधासाठी नाहीत, फक्त आपल्याकडे वंशावळ तयार करायसाठी. 100% ही वंशावळ दूध तर मॅटर आहे बघा. 50 लिटर जर गायनं दूध दिलं, दुधाला आहे 35 रुपये रेट, तरी सुद्धा ह्याचे पैसे कव्हर होतात. आज 2 लाखाची गाय असू द्या ना 5 लाखाची गाय असू द्या, सरासरी हिशोब काय असतो माहितीये का? आपण 10 लाख रुपयाची एखादी 4 व्हीलर गाडी घेतो, एका वर्षासाठी कोण घेत नाही. आता ही गाई 6 दात आहे, दाताला शिल्लक आहे, ह्या गाईचा अजून 2-3 व्हॅल्यू फिक्स आहे, म्हणजे याचे पैसे उशाल आहेत. तर पुढच्या वर्षी जरी विकायला काढली किंवा त्याच्या पुढच्या वर्षी विकायला काढले तर ह्यात एक 50-60 रुपये डिफरन्स होईल, पण ह्याची किंमत येणार, ह्याची किंमत कुठे जाणार नाही. आता वरती जे 4 गाय आणलेले आहेत त्या गाय दिलेल्या रेटला रिटर्न आणल्या, ज्या रेटला मी विकलेल्या होत्या ना त्यांना त्याच रेटला मी रिटर्न घेतलेले आहेत. ते कधी काय घेता येतात माहितीये का? जर तुम्ही गाय तशी टिकवली, आता तुम्ही कंडिशन मध्ये पण गाय आहेत, गाय सगळ्या फुल कंडिशन मध्ये आहेत. आणि विषय मेन काय राहतो माहितीये का? की तुम्ही गाय घेताना कवळी घेतली, 4 दात 6 दात गाय घेतली, त्याचे 1-2 वेळ पिळली गाय जर व्यवस्थित टिकावली तर त्या गायची किंमत कुठे जात नाही. आज जर तुम्ही गाय घेऊन ती घेताना तुम्ही ती डबल एक्सेल माघारी देताना एक्सेल झाल्यावरती त्याची किंमत नाही होऊ शकत. शेवटी सांभाळण्याचा विषय आहे. आणि मेन विषय काय की जर ब्रीड तुम्हाला घरी बनवता आलं, आणि ब्रीड तुम्ही घरीच बनवायचे, घरी बनवल्याशिवाय काय नाही. माझ्याकडे एक चांगले डॉक्टर आले पंजाबचे, ते आपल्या कुठे व्हिजिट करणार होते 8 दिवसात. आल्यानंतर आपण त्या ब्रीड बद्दल की कुठलं सिमेंट भरावं आणि कुठल्या सिमेंट पासून त्यांनी मला सांगितलं, जर 10 चांगल्या पहिल्यावर कालवडी तुमच्या गोट्यात असतील, पहिल्या दुसऱ्या वेताच्या 4 दात 6 दात गाई, तर त्याच्यापासून जी त्यांनी मला ब्रीडिंगचा जी फॉर्म्युला सांगितला त्या पद्धतीने जर ब्रीडिंग केलं तर 5 वर्षात ते मला म्हणले पंजाबला टक्कर मारणारे ब्रीड तुमच्या गोट्यात असेल. की ती पंजाबच्या लेवलची ब्रीड आपल्याकडे असेल, की फर्स्ट लॅक्टेशनला 52-53 लिटर दूध देणारा कालवड आपल्याकडे असेल. पण त्याच्यासाठी कसं आहे माहिती आहे का? पेशन्सची गरज आहे आणि चारा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटची गरज आहे. हा धंदा मॅनेजमेंटचा आहे. थोडीशी गाय आता सोडून दाखवा आम्हाला व्हिडिओ मध्ये. ठीक आहे.